उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत पातळीवर सर्व काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे। हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले आहेत। आढावा बैठकांमध्ये शिवसैनिकांनी आपल्याच पक्षातील मंत्र्यांविरोधात संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। तर या मेळाव्यात बोलताना हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली। मात्र यावेळी त्यांचं लक्ष विरोधक नसून स्वपक्षीय मंत्री होते। नेमका आमदार संतोष बांगर काय म्हणालेत, शिवसेनेच्या आढावा बैठकीत नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पक्षांतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले असून ज्या मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे त्यांना घरचा रस्ता दाखवा अशी थेट मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे। नांदेड आणि सोलापूर येथे झालेल्या आढावा बैठकांमध्ये शिवसैनिकांनी आपल्याच पक्षातील मंत्र्यांविरोधात संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। नांदेड येथे शिवसेना शिंदे गटाच्या 3 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात बोलताना हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली। मात्र यावेळी त्यांचं लक्ष विरोधक नसून स्वपक्षीय मंत्री होते। संतोष बांगर म्हणाले की काही मंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे। हे मंत्री उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम करत आहेत। कार्यकर्त्यांचे फोन उचलत नाहीत की त्यांचे कामे करत नाहीत। अशा अहंकारी मंत्र्यांना वेळीच घरी पाठवा तर पक्ष टिकेल। यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोरच बांगर यांनी हा घरचा आहेर दिल्याने उपस्थित पदाधिकारी अवाक झाले। काही नेते मंडळी, पहिली मंत्री महोदय, मी तुम्हाला सांगतो की काही तुम्हाला सांगतो त्यांच्या डोक्यामध्ये वारं गेले। फोन तर उचलतच नाही। जसे त्याच्या बाप म्हणजे आता मी म्हणून त्याच्या बापाची जहागिरी, हे मायबाप जनता मतदान करते, आम्ही त्याला मतदान करतो आणि ते जर तुम्हाला सांगतो जर उठावून जर शेळ्या राखत असतील तर मला वाटते की अशा मंत्र्यांना तुम्ही घरची वाट दाखवा। तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेने सोलापूर येथे आयोजित धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीतही मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांनी अन्यायाचा पाढाच वाचला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अंतर्गत नाराजी आता उफाळून येत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। ही पक्षांतर्गत नाराजीची परिस्थिती पक्षासाठी किती धोक्याची ठरते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। आमदार संतोष बांगर यांनी केलेली ही टीका थेट नेतृत्वावर सवाल करणारी आहे। पक्षातल्या या घडामोडींवर एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, मंत्र्यांवर कारवाई होणार का की ही नाराजी आणखी वाढणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे।